नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याने आपल्या स्वप्नांना, आपल्या इच्छांना आणि आपल्या भीतीला एक नवा अर्थ दिला. हो, बरोबर, सिग्मंड फ्रॉइड. त्यांचं जग जितकं आकर्षक आहे तितकंच वादग्रस्तही. चला तर मग त्यांच्यासोबत मानवी मनाची अशी काही रहस्य उलगडूया जी आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. फ्राईड यांची ही उपमा खूप प्रसिद्ध आहे नाही का, की आपलं मन म्हणजे एक मोठा हिमनग, ज्याचा फक्त 10% भाग आपल्याला दिसतो. मग बाकीचा 90% भाग कुठे आहे? तर तो आहे पाण्याखाली, आपल्या मनाच्या खोल समुद्रात दडलेला. आणि गंमत म्हणजे आपल्या वागणुकीची सगळी सूत्र याच अदृश्य भागातून हलवली जातात, आपल्या नकळत. खरंच, आपल्या विचारांना, आपल्या भावनांना आणि आपल्या प्रत्येक कृतीला नेमकं काय चालवतं? हाच तो प्रश्न होता ज्याने 1856 मध्ये जन्मलेल्या सिग्मंड फ्रॉइड नावाच्या एका ऑस्ट्रियन डॉक्टरला अक्षरशः झपाटून टाकलं होतं. आणि याच एका प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या नादात त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं आणि मानसशास्त्रात एक क्रांती घडवून आणली. बरं, मग फ्रॉइड यांच्या या विचारांच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला त्यांनी तयार केलेल्या मनाच्या नकाशापासूनच सुरुवात करावी लागेल. चला तर मग बघूया कसा आहे हा नकाशा. तर फ्रॉइडच्या मते आपल्या मनाचे 3 स्तर आहेत. पहिला म्हणजे जागृत मन, म्हणजे आत्ता ह्या क्षणी आपल्या डोक्यात जे काही विचार सुरू आहेत ते सगळं. दुसरं आहे उपजागृत मन. समजा ही एक लायब्ररी आहे जिथून आपण आठवणी सहज बाहेर काढू शकतो. आणि तिसरा, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे अजाणते मन. हे एखाद्या अंधाऱ्या तळघरासारखं आहे, जिथे आपल्या सगळ्या इच्छा, भीती आणि आपण विसरायचा प्रयत्न केलेल्या आठवणी या सगळ्या बंद आहेत. तर हे झालं आपल्या मनाचं व्यासपीठ. पण या व्यासपीठावर एक नाटक सतत सुरू असतं माहितीये? आणि या नाटकात 3 प्रमुख पात्र आहेत जी सतत एकमेकांशी भांडत असतात. चला भेटूया या तिघांना. यातलं पहिलं पात्र आहे इदम. इदम म्हणजे काय? तर आपल्या आतलं एक लहान हट्टी मूल, ज्याला फक्त मजा हवी आहे, जे प्रत्येक गोष्टीसाठी म्हणतं मला हे आत्ताच पाहिजे, परिणामांची त्याला काहीही पर्वा नसते. मग येतं दुसरं पात्र, परम अहम. हा इदमचा अगदी विरुद्ध आहे. समजा हा आपल्या आतला एक कडक शिस्तीचा पालक आहे, जो सतत आपल्याला आठवण करून देतो की काय योग्य आहे आणि काय अयोग्य. समाजाचे नियम पाळा, असं तो सतत सांगत असतो. आणि मग या दोघांच्या भांडणात मध्यस्थी करायला येतो तिसरा, तो म्हणजे अहम. हा आहे आपल्यातला एक समजूतदार, व्यवहारवादी माणूस, जो इदमच्या इच्छा आणि परम अहमचे नियम या दोघांमध्ये समतोल साधायचा प्रयत्न करतो. वास्तवाचं भान ठेवून मधला मार्ग काढतो. म्हणजे थोडक्यात काय? तर आपल्या आतमध्ये सतत एक रस्सीखेच सुरू असते. एका बाजूला आपल्या नैसर्गिक इच्छा, दुसऱ्या बाजूला समाज आणि नैतिकता, आणि ह्या दोघांमध्ये समतोल साधणारा आपला अहम. आपलं जे काही व्यक्तिमत्व घडतं ना, ते याच तिघांच्या सततच्या वाटाघाटींमधून घडत असतं. ठीक आहे, पण आपलं मन जर इतकं गुंतागुंतीचं असेल तर मग ते समजून कसं घ्यायचं? त्यावर काही उपचार करायचा असेल तर काय करायचं? फ्रॉइडने यासाठी काय पद्धत सुचवली होती? तर यासाठीच फ्रायडने मनोविश्लेषण नावाची एक पद्धत शोधून काढली. याला सोप्या भाषेत टॉकिंग क्युअर किंवा बोलण्यातून उपचार असंही म्हणतात. यात काय होतं, तर पेशंटला मनात जे काही येईल ते मोकळेपणाने बोलू दिलं जातं. यालाच फ्री असोसिएशन म्हणतात. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या स्वप्नांचा अर्थ लावला जातो, जेणेकरून त्यांच्या मनात दडलेल्या भावना आणि इच्छा बाहेर येतील. फ्राईडसाठी स्वप्न म्हणजे काहीतरी निरर्थक नव्हतं. त्यांचा ठाम विश्वास होता की स्वप्न ही आपल्या अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचे एक माध्यम आहेत. म्हणूनच ते म्हणायचे की स्वप्न ही आपल्या अजाणते मनाकडे जाणारा शाही रस्ता आहेत. कारण स्वप्नामधूनच आपल्या मनात खोलवर दडलेल्या गोष्टी बाहेर येतात. आणि याच अजाणते मनाचा शोध घेता घेता फ्राईड एका अशा सिद्धांतापर्यंत पोहोचले, जो त्यांच्या कारकिर्दीतला सगळ्यात वादग्रस्त सिद्धांत ठरला. तो सिद्धांत होता आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासाबद्दल, की आपलं प्रौढ व्यक्तिमत्व नक्की कसं घडतं. फ्रॉइड यांनी मांडलं की आपलं व्यक्तिमत्व हे बालपणीच्या 5 टप्प्यांमधून विकसित होतं. आणि हे टप्पे मनोलैंगिक आहेत. त्यांच्या मते प्रत्येक टप्प्यात लिबिडो म्हणजे एक प्रकारची सुख शोधणारी ऊर्जा शरीराच्या एका विशिष्ट भागावर केंद्रित असते. आणि जर या टप्प्यांपैकी कुठल्याही एका टप्प्यात काही अडथळा आला तर त्याचे परिणाम आपल्या प्रौढ आयुष्यातील व्यक्तिमत्वावर दिसून येतात.
आणि इथेच फ्रायड यांच्यावर सगळ्यात जास्त टीका झाली आणि आजही होते. बालपणीच्या लैंगिकतेवर त्यांनी दिलेला भर अनेकांना पटला नाही. शिवाय ह्या सिद्धांताला कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा देता आला नाही. म्हणजे हा सिद्धांत खरा आहे की खोटा हे सिद्धच करता येत नाही. आणि हाच त्यावरचा सगळ्यात मोठा आक्षेप आहे. मग प्रश्न हा पडतो की जर त्यांचे विचार इतके वादग्रस्त होते तर आज त्यांच्या मृत्यूनंतर इतक्या वर्षांनीही आपण त्यांच्याबद्दल का बोलतोय? त्यांचं महत्त्व आजही काय आहे? याचं कारण असं आहे की फ्रॉइडचे विचार आपल्या रोजच्या जगण्यात आणि बोलण्यात इतके भिनले आहेत की ते त्यांचे आहेत हेही आपल्याला आठवत नाही. अजाणते मन ही संकल्पना किंवा बालपणीच्या अनुभवांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो हे मानणं किंवा अगदी बोलल्याने मन हलकं होतं ही कल्पना, या सगळ्या गोष्टी फ्रॉइडमुळेच आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांनी आपलं स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. आणि शेवटी फ्राइड आपल्यासमोर एक खूप मोठा प्रश्न उभा करून जातात की आपल्या प्रत्येक कृतीमागे, प्रत्येक निर्णयामागे खरंच आपली जाणीव असते की आपल्या नकळत आपल्या मनाच्या त्या खोल अंधाऱ्या समुद्रात दडलेल्या काही अज्ञात शक्तीच आपल्याला नियंत्रित करत आहेत? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?